युद्धजन्य परिस्थितीमुळे पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ झालेली आहे। या अगोदर देखील 3 रुपये काही पैसेनी दरवाढ झाली होती, मात्र आता पुन्हा डिझेल आणि पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। आपण सध्या ठाण्यातील पेट्रोल पंपवरती आहोत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर आता जे दर आहेत ते नव्याने रात्रीपासून लागू करण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका जो येतो या ठिकाणी महागाईवरती देखील बसणार आहे। वाहन चालकांना पेट्रोल डिझेल भरण्यासाठी अनेक ठिकाणी रांगा लावाव्या लागतात, अनेक ठिकाणी तुटवडा जाणवतो। मात्र शहरात तशी परिस्थिती नाही। मात्र पेट्रोल आणि डिझेलचे एकंदरीत काय दर आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। सध्याचे पेट्रोलचे दर किती आहे, डिझेलचे, आणि पहिले किती होते आणि किती वाढ झाली? पेट्रोलचा आताचा रेट आहे, नवीन रेट 108 रुपये 54 पैसे आणि जुना रेट होता 107 रुपये 64 पैसे, म्हणजे 90 पैसे पेट्रोलमध्ये वाढ झालेली आहे। आणि डिझेलचा रेट आहे 94 17 पैसे जुना रेट आहे आणि आत्ताचा रेट आहे 95 रुपये 12 पैसे, म्हणजे 95 पैशांनी वाढ झालेली आहे। पॉवर पेट्रोलचा 117 रुपये 35 पैसे रेट आहे आणि आत्ताचा रेट आहे 118 रुपये 25 पैसे, म्हणजे दोन्ही मिळून 90 पैसे पेट्रोलमध्ये आणि 95 पैसे डिझेलमध्ये वाढ झालेली आहे। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ज्या आहेत ते दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे आणि पाहायला गेलं तर याचा फटका CNGवरती देखील बसलेला आहे। CNGच्या मध्ये देखील 2 रुपयांनी दरवाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर आता पेट्रोल डिझेलचे वारंवार हे दर वाढत आहे। एकीकडे विरोधक अनेक वेळा सरकारच्या विरोधात आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतात। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीसंदर्भात अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन होताना पाहायला मिळतं आहे। मात्र कुठेतरी पेट्रोल आणि डिझेलचे दर हे कमी करावे, जेणेकरून या ठिकाणी जे वाहन चालक आहेत त्यांना कुठेतरी दिलासा मिळेल। मात्र दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर जे ते वाढत चाललेले आहेत। हे जे वाहन चालक आहेत ते नेहमीच या ठिकाणी इंधन भरत असतात। एकीकडे सरकार काटकसर करा म्हणतात, डिझेल पेट्रोलची बचत करा असं म्हणतात। अनेक मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री या ठिकाणी आपल्याला सरकारी गाड्या या वेगवेगळ्या वाहनामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळतं। आजच सकाळी वंदे भारतमधनं शिर्डी प्रवास जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला होता। कुठेतरी काटकसर करण्याचं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं। मात्र पाहिलं तर अनेक ठिकाणी डिझेल पेट्रोलचा तुटवडा जाणवतो। काही पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पेट्रोल डिझेलचे पुन्हा दर वाढलेले आहेत, 90 पैसे, डिझेलचे देखील वाढ झालेली आहेत 95 पैसे। कसं बघतात? एकीकडे काटकसर करा असं देखील सरकार सांगते। हो, बरोबर आहे, पण तेवढंच आपल्याला पण पेट्रोल महाग होत चाललं आहे, हे आपल्याला पण थोडंसं हेच आहे आता एवढ्या ह्याच्यामध्ये बस एवढं। काय वाटतं? सरकारचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात काटकसर करा म्हणतात, मात्र डिझेलचे दर वाढत आहेत, त्यामुळे कुठेतरी भूदंड भरायला पण रेग्युलर जो माणूस कामाला वगैरे जातो त्यांना तर रेग्युलर पेट्रोल वगैरे ते लागणारच आहे आपल्याला याला। तर काटकसर म्हणजे काय करणार त्याच्यामध्ये, असं पण विषय आहे। आणि पाहायला गेलं तर अनेक लोक या ठिकाणी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी येत असतात। आणि भाऊ, कितीचा पेट्रोल भरला आता? डिझेल आणि पेट्रोलमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली, 3 रुपयेपर्यंत आता 90 पैसे 95 पैसे। कसं बघता? सरकार म्हणतात काटकसर करा, अनेक ठिकाणी तुटवडा देखील। हां, ते काय आता काय वॉरचा सिच्युएशन पण आहे ना, तर आपण काय सपोर्ट करू शकतो म्हणून ते आपल्याला माहिती आहे की आता ते पेट्रोल वगैरेचे काय ते कॅन येत नाही आता इंडियामध्ये, आणि मग त्याच्यातूनच ते पेट्रोलचे दाम वाढले आहेत। आता विरोधक अनेक आंदोलन करतात, दर कमी करावे का? येणाऱ्या काळात दर कमी केले तर कशा पद्धतीने करावे? तर आता बघू आता काय आहे वॉरचं सिच्युएशन म्हणून, ते 2-3 महिना ते काय बघू आपण की काय आहे। आता काय वॉरचं सिच्युएशन बरोबर झालं मग आपण करू शकतो की आता ते पेट्रोलचे ते जे काय दाम वाढले आहे ते कमी करू शकतो आपण। युद्धजन्य परिस्थिती जर कुठंतरी निवळल्याच्या नंतर कुठेतरी दर कमी होतील का? सर्वांना अपेक्षा लागलेत। कितीचा पेट्रोल भरायला आलेत? 300 रुपये। डिझेल पेट्रोलची दरवाढ होत चालली दिवसेंदिवस, 3 रुपये वाढले, परत आता 90 आणि 95 पैसे। परवडतं का येणाऱ्या काय ट्रान्सपोर्टेशन? नाही परवडतं असं नाही बोलू शकत आपण, पण आता आपण बाहेरची परिस्थिती पण लक्षात घ्यायला पाहिजे। इराण इकडे वॉर चालू आहेत, अजून ते काय संपुष्टात आलेले नाही आहे, त्यामुळे आपण त्यासाठी आपण काही जनरेट करू शकत नाही। ओके, आणि तसं बघायला गेलं तर वैयक्तिक
मोदीजीला आपण ब्लेम करून काहीच फायदा नाही आहे. ते म्हणतात की काटकसर करावी. अनेक नेते रेल्वे गाड्याने फिरतात तर काही जण इलेक्ट्रिक गाड्याने. तुमचं काय म्हणणं, येणार काळात इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करायला भाग पडायला? अहो, इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागते. आता उन्हाळा आहे, इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागते. मग तुम्ही काय सांगणार? माणसाची श्युअरिटी पाहिजे. नक्कीच या ठिकाणी ग्राहक आहेत. कितीचं पेट्रोल लागणार आता? 2 लिटर. 2 लिटर. आज भाव वाढलेत रात्री 95 पैसे 90 पैसे. येणाऱ्या काळात अजून भाव वाढणार आहे असं देखील माहिती पडते. वाढणार तर आहे, तर पण काय करणार, कामाला त्याच्यावरच काम करतो आम्ही. काटकसर करा असं देखील म्हणतात सरकार. आता त्यांचं आम्ही काय म्हणणार, आता ते सरकारच बदललं पाहिजे. नक्कीच या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी पेट्रोल डिझेल भरायला येतात. काका, पेट्रोल भरायला आलात, डिझेल, तर या ठिकाणी अनेक लोक येतात. तुम्ही पेट्रोल भरायला आलात, तर सरकार म्हणते काटकसर करा. अनेक ठिकाणी इंधन मिळत नाही आहे. मात्र कसं बघतात, 90 पैसे 95 पैसे वाढ अपेक्षित होतं ते. उलट हे खूपच उशिरा केलं याने. कारण इतके दिवस त्यांनी स्वतःला सांभाळलं, पण आता पेट्रोल सांभाळता येत नाही त्यांना त्यांची किंमत. त्याच्यामुळे त्यांनी वाढवलेली आहे आणि ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे आपण. ट्रान्सपोर्टेशनचे देखील आता दरवाढ होणार आहे, कारण तर त्यांना परवडत नाही. मग अनेक ठिकाणी महागाईचं जिथे पेट्रोलची किंमत वाढते तिथे इतर गोष्टींच्या किमती वाढतात. त्याला इलाज नाही आहे आपला. सरकार म्हणते काटकसर करा. का वाटतं येणाऱ्या काळात काटकसर केली जाणार का? आणि आवश्यक आहे तिथे जायलाच पाहिजे. काटकसर करून कसं चालेल? त्याच्यासाठी आवश्यक आहे तिथे जायलाच पाहिजे. नक्कीच या ठिकाणी काटकसर करावी असं देखील सरकार म्हणत असेल तर अनेक लोकांचं म्हणणं आहे ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी काटकसर करावी. मात्र पाहायला गेलं तर याच ठाण्यातील पेट्रोल पंपवरती अनेक वाहनं हे येथे भरायला येत असतात, पेट्रोल भरायला येत असतात, डिझेल भरायला येत असतात. मात्र असे असताना पाहायला गेलं तर येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र काहींचं म्हणणं आहे की ग्राहकांचं नक्कीच पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे महागाईवरती देखील त्याचा परिणाम होईल. मात्र इलेक्ट्रिक गाड्या वापरायचं म्हटलं तरी देखील ते काहींचं परवडणारे आहेत तर काहींना परवडणार नाही आहे. चारचाकी वाहनधारक आहेत, डिझेल पेट्रोल भरायला येत असतात या ठिकाणी. त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत. या ठिकाणी चारचाकी वाहन आणि दुचाकी वाहनावर काय परिणाम झाला का विचारणार आहोत. काका, डिझेल पेट्रोल काय भरायला आलं? पेट्रोल 2,500. भाव वाढलेत 90 रुपये 90 पैसे 95 पैसे. काहींचं म्हणणं परवडत नाही, काहींचं म्हणणं की युद्धजन्य परिस्थितीमुळेच परिस्थिती आलेली आहे. येणाऱ्या काळात अजून महागाईवरती भर पडणार आहे. नाही, महागाईवर भर पडेल, पण आता सरकारच्या हातात पण काही नाही आहे ना. गव्हर्नमेंट स्वतः ठरवत नाही आहे. क्रूड ऑइलचे भाव वाढले तर गव्हर्नमेंट तरी काय करणार? उलट जर गव्हर्नमेंटने भाव वाढवले नाही तर त्याचं प्रेशर कुठेतरी गव्हर्नमेंट टॅक्स वाढवणार. मग टॅक्स वाढेल तर ते जो गाडी वापरत नाही त्याला पण ते भरायला लागेल. सरकारचं म्हणणं काटकसर करा, मंत्री लोक इलेक्ट्रिक गाड्या. हो, काटकसर करतोच आहे ना. आता मी गाडी ज्यावेळी गरज असेल त्याच वेळी, आता मी पेट्रोल भरायलाच फक्त गाडी आणली आहे. सारखी गाडी काढत नाही छोट्या छोट्या कामासाठी. जवळपास जायचं असेल तर स्कूटर वापरायची, फक्त लांब ठिकाणी जायची असेल तरच कार वापरायची. असं करतो. हे शक्य आहे तेवढं आम्ही कमी कार वापरायचा प्रयत्न करतो. येणाऱ्या काळात कमी दर व्हावे यासाठी काय मागणी? काही नाही, जर ऑइल हे थांबलं, युद्ध थांबलं की आपोआप भाव परत कमी होतील. नक्कीच खिशाला कात्री लागणार ना काहींचं म्हणणं आहे. मात्र काहींना अजून डिझेल पेट्रोलसाठी भरण्यासाठी लोक येत असतात. आणि याच ठिकाणी ठाण्यामध्ये पाहायला गेलं तर सध्याचे दर जे आहेत ते पेट्रोलचे 108 रुपये 54 पैसे पहिले होते, 107.64 पैसे 90 पैसेने वाढ झाली आहे. डिझेलचे 95 रुपये 12 पैसे पहिले होते, 94.17 पैसे 95 पैसेमध्ये वाढ झालेली आहे. पॉवर पेट्रोल असेल, CNG असेल, याच्यामध्ये देखील वाढ झालेली आहे. अनेक लोक डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी रांगेत उभे राहिलेले आहेत. आणि सकाळीच या ठिकाणी काहींचं म्हणणं आहे की जे दर वाढवले आहेत ते परवडणारे आहेत, तर काहींचं म्हणणं आहे परिस्थितीनुसार हे दर येणाऱ्या काळात जे आहे ते कमी होतील. अनेक लोक, सर किती रुपयाचं पेट्रोल डिझेल भरतात? टाकी फुल करतो एकदम. पेट्रोल भाव वाढलेले आहेत, त्यामुळे काय वाटतं, सरकार म्हणते काटकसर करा आणि तिथे तुमचं आहे वाढत चाललेले भाव. तुमचं म्हणणं काय येणाऱ्या काळात तुमचं म्हणणं? भाव पण आम्हाला गरजेपुरतं तर भरावं लागेल ना, नाही तर काय करणार.
गरजेपुरते भरावं लागेल, मात्र काहींचं म्हणणं आहे की बाबा इलेक्ट्रिक गाड्यावरती येणाऱ्या काळात आम्हाला प्रवास करायला. इलेक्ट्रिक गाड्या घ्यायचं म्हटलं तर ते पण महागड्या आहेत ना, सामान्य माणसाला परवडल्या पाहिजे. सामान्य माणसांना इलेक्ट्रिक गाड्या परवडल्या पाहिजे असं देखील काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता पेट्रोल डिझेलचे भाव हे आता मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. त्यामुळे येणाऱ्या काळात आता लोकांचा कौल इलेक्ट्रिक गाड्यांवरती असेल या सार्वजनिक गाड्या वापरण्यावरती हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.